नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा काही जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे की जो ऐकून तुम्ही सुद्धा चकित होणार आहे. नयनतारा बिझनेस मीटिंगसाठी बाहेर जाणार असते. तेवढ्यातच आता नयनतारा बोलते, साधना माझ्यासाठी दही साखर घेऊन ये, कारण आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी बिझनेस मीटिंग आहे. म्हणून आज मला दही साखर भरव आणि जाऊ दे. तेव्हा आता साधना लगेच दही साखर घेऊन येते आणि नयनताराला देते. नयनतारा लगेच बिझनेस मीटिंगसाठी निघून जाते. तर इकडे आता अन्नपूर्णाला राजन बोलतो, आई मी आज नयनतारासोबत एका बिझनेस मीटिंगसाठी बाहेर चाललेलो आहे आणि त्यासाठी तू आज देवी आईला प्रार्थना कर की ही मीटिंग आमच्यासाठी चांगलं काहीतरी घडवून आणेल. त्यावर आता अन्नपूर्णा बोलते, हो रे राजन, माझा आशीर्वाद आणि देवी आईचा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आहे. तू काहीही काळजी करू नको. आणि त्यातच नयनतारा तुझ्यासोबत असताना मग तर कसलीच काळजी करू नको. तुला माहिती आहे ना नयनतारा कामाच्या बाबतीत किती चोख आहे. तर त्यावर आता राजन बोलतो, होय निघतो मी आता. तर इकडे लगेच आता राजन ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतो. तर तिथं आता नयनतारासुद्धा ज्या ऑफिसमध्ये राजन असतो ना तिथे येते. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो, आता राजनला गौरीची खूप आठवण येत असते. म्हणून आता राजन एका सोप्यावर बसून मात्र गौरीचा फोटो बघत असतो आणि तो फोटो बघता क्षणी राजनच्या डोळ्यातून अश्रू येतात. त्यावर आता नयनतारा बोलते, राजन आज आपल्या बिझनेससाठी खूप मोठा दिवस आहे आणि आज एवढ्या शुभ दिवशी तुमच्या डोळ्यातून अश्रू असं काय झालं आहे? तुम्ही मला एक मैत्रीण म्हणून तर सांगू शकता ना. त्यावर आता राजन बोलतो, नयनतारा तुला तर माहिती आहे ना की गौरी माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान होतं गौरीचं, आणि ते आता सध्या एवढा महत्त्वाचा दिवस असूनसुद्धा माझ्यासोबत नाही. खरंच कुठं ना कुठं मला दुःख होतं. आज आयुष्यात सर्व काही आहे पण तीच माझ्या आयुष्यात नाही, म्हणून आयुष्य असं अर्ध सोडल्यासारखं वाटतं. त्यावर आता नयनतारा बोलते, खरंच राजन किती प्रेम करतोस रे गौरीवर, खरंच. आणि गौरी मला पूर्ण विश्वास आहे तुला लवकरात लवकर नक्कीच मिळणार. त्यावर आता नयनतारा बोलते, राजन एक वेळ तू गौरीचा फोटो बघतोस ना, मला बघू दे. त्यावर आता राजन बोलतो, हो बघ ना. त्यावर आता मात्र जसा गौरीचा फोटो बघता क्षणी मात्र नयनतारा चकित होऊन जाते आणि तो फोटो बघता क्षणी राजनला बोलते, अरे राजन ही तर माझ्या घरची कामवाली बाई आहे आणि ही तुझी बायको गौरी आहे का? त्यावर आता लगेच गौरी राजनसमोर म्हणजे आता लगेच राजन नयनतारासमोर उभा राहतो आणि बोलतो, नयनतारा काय बोलतेस तू? या बाईला ओळखतेस? अगं ही माझी गौरी आहे. तुला पूर्ण विश्वास आहे का की तुझ्या घरी जी मेट काम करते ती माझी गौरीच आहे? त्या नयनतारा बोलते, काहीही झालं ना तर या नयनताराचे डोळे मात्र कधीच चुकूच शकत नाही. त्यावर आता राजन नयनताराला बोलतो, आताच्या आता मला माझ्या गौरीची भेट घडवून आण नयनतारा. मी हात जोडतो तुझ्यासमोर. मी आयुष्यभर तुझ्या उपकार कधीच विसरणार नाही. त्यावर आता लगेच राजन बोलतो, चल ना नयनतारा. आता एवढी महत्त्वाची बिझनेस मीटिंग सोडून नयनतारासुद्धा राजनसमोर घरी जाण्यासाठी निघते. कारण ती नयनताराला माहिती असतं की राजनने आणि अन्नपूर्णाने गौरीला शोधण्यासाठी काय काय केलेलं असतं. म्हणून आता लगेच तो घरी जाताना आणि राजन सोप्यावर बसतो. तेव्हा आता लगेच नयनतारा येऊन घरी आल्यावरती साधना साधना असा आवाज देतो. तेव्हा तिचा साधना येतो आणि साधनाला बघता क्षणी मात्र राजन चकित होऊन जातो. आता राजनच्या लक्षात आलेलं असतं की नयनतारा सांगत होती ती साधना नसून ती त्याची बायको गौरीच आहे. म्हणून आता लगेच राजन गौरीला मिठी मारतो आणि बोलतो, गौरी कुठे होतीस ग तू? मी किती दिवस झाले तुझा शोध घेत आहे आणि तू मुंबईत असूनसुद्धा मला भेटण्याकरता का नाही आली? सांग ना गौरी. आता मात्र गौरी ही खूप दिवसांपासून जे मनामध्ये दुःख लपवलेलं असतं, आता कामिनीची भीती न ठेवता ते दुःख, आता 18 वर्षापासून लपून ठेवलेलं दुःख आता राजनसमोर मांडते. आणि कशाप्रकारे नागिनीमुळे आणि कामिनीमुळे तिने ही मुंबई, हे घर आणि राजनचा संसार अर्ध्यार्थी सोडून ती निघून गेली, हे सर्व सत्य आता राजनसमोर ती सांगते. तेव्हा मात्र आता कामिनीचं हे कटकारस्थान ऐकता राजनसुद्धा चकित होऊन जातो आणि लगेच आता गौरीला बोलतो, आताच्या आता तू अन्नपूर्णा निवासमध्ये चल. गौरी मला आता तुझं काही ऐकायचं नाही. त्यावर मात्र आता गौरी बोलते की नाही राजन, मी नाही शकत. कारण जोपर्यंत मला माझ्या मुलीचा शोध लागत नाही आणि तुम्ही मला वचन देत नाही की माझ्या मुलीला तुम्ही त्या बाईपासून, त्या धोक्यातून वाचवू शकता,
तिच्या जीवाला जोपर्यंत मला वाटत नाही की आता तिच्या जीवावरती धोका टळलेला आहे तोपर्यंत मी तुमच्या घरी नाही येऊ शकत. त्यावर आता राजन बोलतो की गौरी, मी तुला वचन देतो की जोपर्यंत मी आपल्या दोघांच्या मुलीला शोधत नाही तोपर्यंत मी तुझ्या म्हणण्यावरून तुला त्याच दिवशी घरी घेऊन जाणार ज्या दिवशी मी माझ्या मुलीचा शोध घेणार. आता असं बोलत तो लगेच अन्नपूर्णाकडे निघून जातो. त्यावर प्रेक्षकांनो आता लगेच जेव्हा राजनला कळणार की ज्या मुलीचा शोध घेण्यास गौरीने त्याला सांगितले ती दुसरी तिसरी कोणी नसून ती कमळीच आहे आणि कमळीच त्याची मुलगी आहे. आता तेव्हा अन्नपूर्णाला हे सत्य कळणार की कामिनी आणि रागिणीमुळे गौरीने घर सोडून निघून गेलेले असते. तेव्हा त्या दोघींसमोर आता नक्की कोणतं संकट येणार? आता नक्की अन्नपूर्णा त्या दोघींना घराबाहेर काढणार आहे का? आता जेव्हा कमळीला माहिती पडणार की राजनच तिचे वडील आहे तेव्हा ती राजनचा स्वीकार करणार का? हे सर्व ट्विस्ट आपण मालिकेमध्ये पाहणार आहोत. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.